डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जिल्हा बँकेचे संचालक व राहुरी बाजार समितीचे विद्यमान चेअरमन अरुण बाबूराव तनपुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याच्या संलग्न संस्था विवेकानंद नर्सिंग होमच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी किरण सावंत हे होते। या बैठकीत चेअरमन पदासाठी अरुण बाबूराव तनपुरे यांच्या नावाची सूचना भारत नानासाहेब वारुळे यांनी मांडली, तर रावसाहेब यादव तनपुरे यांनी अनुमोदन दिले। चेअरमन पदासाठी एकमेव अरुण तनपुरे यांच्या नावाची सूचना आल्याने प्रांताधिकारी सावंत यांनी चेअरमनपदी अरुण तनपुरे यांची निवड झाल्याचे जाहीर केले। चेअरमन निवडीनंतर सन्मान सोहळ्यात सभासदांसमोर बोलताना अरुण तनपुरे म्हणाले की असे वाटले होते की निवडणूक बिनविरोध होईल, तसा प्रयत्नही केला, पण निवडणूक बिनविरोध झाली नाही। मतदानातून सभासदांनी जनसेवा मंडळाच्या बाजूने कौल दिला। गेल्या 6 महिन्यांपासून हा कारखाना कसा चालू करता येईल यासाठी प्रयत्न करत होतो। सुदैवाने हिरवा कंदील मिळाला आहे। व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लवकरच होईल। गेली 2 ते 3 वर्षे कारखाना बंद आहे। बऱ्याच उणिवा आहेत, त्या उणिवा दूर करून कारखाना चालू करायचा आहे। डिसेंबरच्या आत कारखाना चालू करायचा प्रयत्न आहे। या बैठकीला हर्ष अरुण तनपुरे, रावसाहेब यादव तनपुरे, जनार्दन लक्ष्मण गाडे, अशोक सीताराम तमनर, अरुण नानासाहेब ठोकळे, किसन कारभारी जवरे, भास्कर जगन्नाथ ढोकणे, प्रमोद रावसाहेब तारडे, वैशाली भारत तारडे, सुनील भानुदास मोरे, मीना सुरेश करपे, ज्ञानेश्वर बळीराम खुळे, ज्ञानेश्वर हरी पवार, कृष्णा नानासाहेब मुसमाडे, अरुण कोंडेराम ढूस, भारत नानासाहेब वारुळे, अशोक ज्ञानदेव उरे, ज्ञानेश्वर भास्कर कोळसे, सपना प्रकाश भुजाडी, जनाबाई धोंडेराम सोनवणे आदी संचालक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SM पाटील शिरसाट हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब तनपुरे यांनी केले। यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष MD सोनवणे, अप्पासाहेब जाधव, नवाज शेख, सुरेश वाबळे आदींनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कवाणे यांनी केले, तर आभार हर्ष तनपुरे यांनी मानले। आणि त्यानंतर आज या ठिकाणी चेअरमन पदाची किंवा निर्णय घेतल्यानंतर आम्ही कुठलाही त्याच्यामध्ये जे समाधानकारक साहेब निर्णय घेतात अशी त्यांची क्षमता आहे। आणि आज सुद्धा सर्व संचालकांनी सांगितलं, साहेब जो इथून पुढे निर्णय घेताना तो आम्हाला सर्वाला एकमुखी मान्य राहणार आहे। म्हणून प्रश्न आहे, कुठलाही उद्योग व्यवसाय उभा करण्याकरता एक 4 गोष्टीची आवश्यकता आहे। पैसे म्हणजे मनी मॅनेजमेंट, दुसरी गोष्ट तुमचं मशिनरी, तिसरी गोष्ट मेंटेनन्स आणि चौथी गोष्ट वेल मॅनेजमेंट। या तिन्ही गोष्टीचाही अभाव होता आपल्याकडे। ज्यावेळी 4 घेतला, अजून 4 घ्यायचा आपल्याला, पण हे बघितल्यानंतर आपल्याला पैसा नाही। कारखाना जिल्हा बँकेचे 148 कोटी देणं आम्ही कालच अरुण साहेब बँकेतनं सगळे डिटेल्स घेतले, त्यांचे पैसे देणं महत्त्वाचं आहे। मेंटेनन्सचा प्रकारे मशिनरी आहेत, पण मेंटेनन्स 3 वर्षापासून साखर कारखाना बंद होता, त्याची ओव्हरऑलिंग आहेत, बाकीचे खर्च आहेत। आणि सगळंच असं असताना मॅनेजमेंट पण चांगली पाहिजे। तर तुम्ही सगळ्या सभासदांनी विश्वास ठेवून अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं चांगल्या प्रकारची संचालक गुड मॅनेजमेंट निवडून दिलेली आहे। त्यामुळे तो एक प्रश्न मिटलेला आहे। पण आपल्याला सगळ्या प्रश्नाचा प्रश्न पैशाची येतो। सगळी कुठली इंडस्ट्री चालू करता पैसा, तर बघू आपण सगळ्यांच्या सहकार्याने निश्चितच आपण त्याच्यातून मार्ग निघेल। येता गळीत हंगाम जास्त संचालक मंडळाच्या चर्चेनुसार डिसेंबर चालू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे आणि निश्चितच ते चालू होईल असं मला वाटतं। तर या 5 वर्षामध्ये बरेच आपल्याला कारखान्याने दुरुस्ती करावी लागणार आहे। 3,500 मेट्रिक टनाचा प्लॅन बदलून एक अद्ययावत 7,500 मेट्रिक टन आमच्या ऊसाची आता राहिलंय नर्सिंग होम। आता बरेच वक्त्यांनी काय बोललं। अध्यक्षस्थान आपले ज्येष्ठ मार्गदर्शक SM पाटील शिवाय मागे जायचं नाही, हा त्यांचा स्वभाव आहे। आणि त्यानंतर आज या ठिकाणी चेअरमन पदाची निवड झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपले सर्वांचं आदरस्थान
मला त्या ठिकाणी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आजच्या या गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबूराव तनपुरे, सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक एस एम पाटील, स्टेजवरील उपस्थित असलेले सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक, या ठिकाणी राहुरी तालुक्यात झालेले सर्व छोट्या मोठ्या, त्याबद्दल सभासदांची मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर ही निवडणूक चालू असताना असंख्य ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी आमचा प्रचार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केला. आपली भूमिका त्या ठिकाणी सभासदांना समजून सांगितली. त्यांचे मनपूर्वक आभार. खरं म्हणजे असं वाटलं होतं की ही निवडणूक बिनोड त्या ठिकाणी होईल. आपण त्या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी केले, परंतु तो दुर्दैवाने ते काही घडलं नाही. परंतु सभासदांनी चांगला कौल या ठिकाणी जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिला. खरं म्हणजे सगळ्यांनाच अशी भीती वाटते की हा कारखाना चालू होईल की नाही. परंतु ज्यावेळेस ही निवडणूक जाहीर झाली त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की आपण निवडणुका त्या ठिकाणी सामोरं जायचं. जरी निवडणूक नाही झाली तरी आपण सामोरं जाऊया आणि आपल्या मागच्या पिढीने उभं केलेला कारखाना आपण त्या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. त्या दृष्टीने आम्ही गेली 6 महिने हा कारखाना कशा प्रकारे चालू होऊ शकेल, त्यासाठी निधी कसा उपलब्ध होईल याचा आम्ही त्या ठिकाणी कसा प्रचार त्या ठिकाणी चौकशी करत होतो. सुदैवानं आम्हाला काही ठिकाणी त्या ठिकाणी हिरवा कंदील आला. वेळ आल्यानंतर मी निश्चितच आपण सर्वांना त्या ठिकाणी याची कल्पना त्या ठिकाणी देईल. खरं म्हणजे हा नुसता कारखाना ज्याच्यावर आपलं प्रपंच अवलंबून आहे, त्याचबरोबर या कारखान्याच्या संलग्न संस्था ज्या आहेत त्याही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गेली 15 वर्ष जर आपण पाहिलं, ही 15 वर्ष आणि त्याच्या अगोदरची 30-40 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी जमीन आसमानाचा फरक त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिसेल. 15 वर्षाचा काळ म्हणजे हा फार मोठा काळ त्या ठिकाणी असतो. कारण तरुणांचं भवितव्य त्या 15 वर्षाच्या काळामध्येच त्या ठिकाणी घडलं असतं. परंतु आपल्या तालुक्यातील तरुण मुलांना इतर ठिकाणी त्यांना शिकायला जायला लागलं आणि जी हक्काची संस्था होती त्या ठिकाणी आपण त्यांना ॲडमिशन देऊ शकलो नाही. ज्या काही थोड्याफार संस्था त्या ठिकाणी आहेत त्यांची परिस्थिती आपल्या सर्वांना चांगली आहे. परंतु त्याही दृष्टीने संचालक मंडळाला निश्चितच चांगला प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागणार आहे. आणि आजच्या मीटिंगमध्ये कदाचित कोणाला संशय त्या ठिकाणी आला असेल की व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी का नाही झाली. तर मी संचालक मंडळाने एकमताने ठरवलं साधारण 5 ते 6 महिन्यानंतर आपण व्हाईस चेअरमनची निवडणूक त्या ठिकाणी घ्यायची, निवडणूक त्या ठिकाणी करायची. तर कुठलाही गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका. त्याला कारण म्हणजे आजही आपण पाहिलं की आमची साधी बोर्डाची मिटिंग, अध्यक्षपदाची निवडीची मिटिंगही आपण विवेकानंदच्या लायब्ररीमध्ये त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे आम्हाला त्या रोडच्या पलीकडे सुद्धा त्या ठिकाणी ITI सोडलं तर तो त्या ठिकाणी जाण्याचं त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे आताच आपलं जाऊ शकतो, परंतु ती व्यवस्था त्या ठिकाणी आज नाही आहे. इतकी वाईट अवस्था त्या कारखान्याची झालेली आहे. कदाचित आपण ही सभा संपल्यानंतर आपण सर्वच जर त्या कारखान्याच्या आवार जर त्या ठिकाणी फिरला तर त्याची परिस्थिती आपल्याला जाणवेल. या परिसरातील सर्व नागरिकांना त्याची कल्पना आहे, पण जे तालुक्यातून आलेले लोक आहेत, सभासद आहेत, त्यांनी एक दृष्टी त्या ठिकाणी
चक्कर मारली तर त्या ठिकाणी कसं काम करावं लागणार याची कल्पना असणार येईल. कारण गेली 2-3 वर्ष हा कारखाना बंद आहे आणि बंद असलेला कारखाना चालवणं, 3 वर्ष बंद असलेला कारखाना चालवणं, त्या ठिकाणी मशिनरीची अवस्था काय आहे. कारण आपली मशिनरी 53-54 सालची आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा उणिवा त्या ठिकाणी आहेत आणि त्या उणिवा दूर करून आपल्याला कारखाना त्या ठिकाणी चालू करायचा आहे. सुदैवानं आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ ह्या वर्षी 16-17 लाख टन ऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त ऊस त्या ठिकाणी होणार आहे. पाऊसही भरपूर चांगलं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्याला आता निळवंडीचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे. ज्या भागामध्ये कधी पाणी नव्हतं त्या ठिकाणी शेतकरी ऊसाचं उत्पन्न त्या ठिकाणी घेणार आहे. अशा प्रकारे जवळजवळ 17-18 लाख टनाचं आपल्याला विल्हेवाट त्या ठिकाणी ऊसाची करावी लागणार आहे. तर मोठं त्या परिस्थितीमध्ये मात करून वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करून डिसेंबरच्या आत त्या ठिकाणी शक्यतो कारखाना चालवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. परंतु काही अडचण त्या ठिकाणी आली तर आपल्याला 1-2 महिने सुद्धा त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी लागू शकतो. पुढच्या वर्षी तर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करू शकू. आणि हे करत असताना सुरेश शेट्टी या ठिकाणी सांगितलं की आता जेवढे जिल्ह्यातले कारखाने आहेत ते सगळे चालू आहेत. गेली 25-30-40 वर्ष ते कारखाने चालू आहेत. चालू असणाऱ्या कारखान्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या कारखान्यांनी त्यांच्या मशिनरीचे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. दुर्दैवानं आपल्या कारखान्यात ते होऊ शकलं नाही. जुन्या मशिनरीज आपल्याला त्या ठिकाणी जे क्रशिंग करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या मशिनरीमध्ये काय नवीन त्या ठिकाणी जे टेक्निकल असते त्या ठिकाणी तसं प्रकारे त्याचा उपयोग करून क्रशिंग कसं जास्तीत जास्त होईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मित्रांनो, एवढं त्या ठिकाणी सांगतो की आपण सगळ्यांनी जो आमच्यावर विश्वास त्या ठिकाणी दाखवला. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.